बिभीषण फुटला बिभीषण. फुटल्याशिवाय संपत्ती मिळवता येत नाही. राजकारणी ध्यानात ठेवा. ते चिटकून राहून जमत नाही. असं हवा पाहून सुटायचं. काही नीटा असं केलं रे आकाटरामशीला बोकडे चालले लोकांना आणि मंगळवारी आरक्षणच बदललं. ते बकरही गेले रसा गेला, ती जागाच गेली, गणही गेला आणि गठही गेला. बोकडेवालीची उधारी राहिली. काय ये नाही चालत. बिभीषण फुटलाय, रामाला जाऊन मिळालाय. नीती बाबर का नीती रामाला जाऊन मिळाला. आता हा पठ्ठ्या एकटा राहिलाय रावण. म्हणून हा पठ्ठ्या उठवला. हा झोपेलच होता, याला उठवायचं नव्हतं. आणि याला सगळी मंडळी म्हणत होती हा झोपाळोय. याला डबल डफडे वाजून उठवलं तर काही विचारलं नाही काय झालं. काय पहिलं जेवलं ते दणकून जेवला पठ्ठ्या. आणि जेवल्यावर म्हणला मला मधीच उठवायचं कारण काय, कोणची अडचण झाली काय. त्या बाकीच्या सांगितले बा तुझ्या भावानं झक मारली, ती सीता पळून आणली, हे कुठाने झाले. तिकडून ती मंडळी युद्धाला आली, हा गडी एकटाचे. त्यावेळेस कुंभकर्णाचं वाक्य आहे, लोकांनी पाहिलंच नाही नीट. कुंभकर्ण म्हणतो सगळ्यांच्या दृष्टीनं कुंभकर्ण कसा आहे, झोपाळू. त्याचं पहिलं वाक्य आहे, ही दुर्बुद्धी रावणाला सुचली कशी. तुम्ही बारीक अभ्यास करा. ही दुर्बुद्धी रावणाला सुचली कशी. का त्यानं हे करायलाच लागत नव्हतं. का रावणाकडे आसुरी संपत्ती आहे, पण ज्याची बायको बळवली त्याच्याकडे दैवी संपत्ती आहे. आणि दैवी संपत्ती पुढे आसुरी संपत्ती टिकू शकत नाही. ते दरबारात गेलं, रावणाला दोष पाजला त्याने. तुला कोणी हे कुठे सांगितले होते 80,000 बायका होत्या, काय ती बाई पळवाया वाचून चाललं होतं. बरं आणली तर नेऊन द्यायची. ही कुठाने करायची काय गरज होती. ती गेलं चांगलं सांगाय. ही श्रीमंत माणसं डोक्यात याडपाट असतात म्हणून त्यांच्याकडे लक्ष्मी असते. त्या रावणाने त्याला सांगितलं मी तुला युद्धाला बोलवलंय का मला अक्कल शिकवाय बोलवलंय. तुम्हाला डोस पाहिजे तो का, नेऊन दे. कुंभकर्णाचं वाक्य आहे, नेऊन द्यायचा विषय नाही. तू त्याच्यात मारणारच आहे, मी मारणारच आहे ना. मग तू युद्धाला जाणार का. तिथं वाक्य पहा, युद्धाला गेल्यावर मी परत जिवंत येणार नाही मला माहिती आहे. आणि तुझा आता कार्यक्रम व्हायलाच आहे. तू हे उठाने केलंच कशाला. फक्त मी का युद्धाला जाणार आहे, तर फक्त मला बंधू धर्म टिकवायचा आहे म्हणून मी युद्धाला जाणार. भावाने भावाला मदत करावी हा धर्म आहे. नाही तर मी येतच नाही परत. आणि आलाच नाही, तोही आला नाही, हाय आला नाही. याला 16व्या अध्यायात इतकं सुंदर उत्तर आलंय. 16व्या अध्यायात असं उत्तर आलंय, दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत, 26. आणि आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत. पण ते 6 गुण दैवी संपत्तीला यदा कदाचित बाधू शकतात, नाश करू शकत नाही. शब्द उलटा वापरा. बाधू शकतात पण नाश करू शकत नाही. पण दैवी संपत्ती पुढं काळ जर आला तर आसुरी विचार टिकू शकत नाही. हे पहिलं. काही माणसं म्हणतात तो माणूस लय गपक्या श्रीमंत झाला, त्याचा सुपडा सापच होणार. तुम्ही थोडं कळ काढा. तुम्ही मला अख्ख्या महाराष्ट्रात मराठी माणसाचं 3ऱ्या पिढीचं घर श्रीमंत दाखवा. चला एक घरानं सांगा अख्ख्या महाराष्ट्रात का यांची 3री पिढी श्रीमंत आहे. लईत लई 2. 3ऱ्या पिढीला असं एखादा पोर जन्माला येणार अख्खी एकूण मोकळी होणार. नाही ते संपत. महाराज लक्ष्मी टिकवायला नम्रताच लागते. असं चालत असतं का. बोगस लक्ष्मी चालते का कधी. बोगस लक्ष्मी चालते का. नम्रता जितकी जाडेल तितकी लक्ष्मी प्रसन्न होत असते. लक्ष्मी मुळातच नम्रतेवर. आणि तुम्ही तिथं करायला लागले कसं जमेल. थोडं मागं नेतो परत पुढे आणतो. मंदिर पूर्ण झालं, काल्यात घुसायचं आपल्याला. कळस चालला, नदी सागराला मिळाली, वृक्षाला फळ आलं. आता वृक्षाला फळ आलं का त्याचं जीवन संपलं. पण त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, तेवढे बारीक आहे का. आता काही झाडांना फुले फळे येतात, काहींना येत नाही. काहींना येत नाही. हे पुसाळ्यातल्या पोरी, काहींना फुले येतात, काहींना येत नाही. येतात त्यांना सपुष्प म्हणतात आणि येत नाहीत त्यांना अपुष्प म्हणतात. स म्हणजे चांगले आणि पुष्प म्हणजे फळ. म्हणजे ज्याला फळ येत आहे ते सपुष्प आणि येत नाही ते बोलत जा अपुष्प. आता साखळी लागली तुम्हाला. येत आहे ते सपुष्प, येत नाही ते
अपुष्प. आणि अपुष्पाच्या पुढे दोन प्रकार आहेत. काहींच्या बिया फळाच्या आत आहेत तर काहींच्या बिया फळाच्या बाहेर आहेत. आता ज्या आत आहेत त्यांना म्हणतात आवृत्त बीजी आणि ज्या बाहेर आहेत त्यांना म्हणतात अनावृत्त बीजी. म्हणजे बी आत आणि बी बाहेर. पेरूची बी आत, अजून काजूची बी बाहेर. हा, पण काही बिया एकदल आहेत. बाजरी एकदल, गहू एकदल, ज्वारी एकदल, हरभरा हा आता लागला करंट, हरभरा द्विदल, दोन दल आहे त्याला. वाटाणा द्विदल, शेंगादाणा द्विदल. पण ह्या जगात एक झाड असं आहे की त्याला फळही नाही आणि फुलंही नाही. ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये यया फळना शुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. वांज येते त्याला. काय फळ आहे? काय फळ आहे? द्या उत्तर. आता काय फळ आहे? फळच काय? पश्चाताप. संसाराला काय फळ आहे? नसती बायको केली बरं झालं असतं, नसता पैदा केला बरं झालं असतं, नसती इस्टेट कमावली पश्चाताप आहे. पण त्या झाडाला बसलेली सगळी माणसं पाणी घालतात. सगळी, तुम्ही मी सगळे. आता झाडच वांज आणि पाणी घालायचा कार्यक्रम चाललाय, चालणार आणि डायरेक्ट धाबा टाकणार आणि त्याला नाव देणार रान वारा. मग त्याच्या शेजारी टपरी टाकणार गारवा. काहींनी तर हॉटेलला नाव दिले 7-12. नाही ते नाव योग्य आहे. ज्याला 7-12 नील करायचंय त्यानं त्यांना भेटावा. म्हणजे पुरा भिकारी झाला. आणि त्याच्या शेजारी एखाद्या नाव टाकलं पाहिजे हे चालूच राहणार. पुनर्विद्यात काय एवढं विशेष नाही, ती नाविन्य नाहीये. कारण ते झाड वांज आहे आणि आपण सगळे पाणी कशाला घातलं? वांज झाडाला करीत राहिलो. एखादी सुनबाई वैशाख महिन्यात आली ना, सासू जरा नंगाट असली ना, तर ती सून जरा काम दाखवते. ती सून काय म्हणते माहिती का? फक्त मला एखाद्या वर्षात कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मग मी ठरविते तो खिलारी कोणचा ऐकतो. फक्त मला कुत्रा मांजर आणि मग मी तू येन. तू जर नाही तुळशीवाली झाली दिंडीत तर मला भेट. नाही त्याला अहंकार आहे बारा. आणि हे सगळ्या मुळ्या आहेत. या मुळ्यांचं नाव सांगायचंय मला पुढं. झाड झालं वांज, पाणी घालीत राहिलो त्याच्यामुळे मुळ्या वाढल्या. त्या मुळीचं नाव आहे अज्ञान. आणि आज सगळे माणसं कशात आहेत? काय नाही, मोटरसायकलवर 3 जण चालले, एकानं हॉर्न वाजवला म्हणून हे 3 उतरली. का वाजवला? त्यांनी त्याच्या ठोन दिली. त्यानं गावातले 7-8 गोळा केले. 1.5 तास कुद्या झाल्या. बरगाड्या मोडल्या. 2-3 जणांच्या खुब्यातून निघाले. दोघंही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांचे 20-20 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. केवढं? आणि परत मारामारी केली तर गाठ आपली 40 हजाराला. अज्ञान आहे महाराज. आणि आज 99% जनता अज्ञानात त्याच्यावर. आपण म्हणतो लोक बदलले, सगळं अज्ञान आहे. भांडणाचं मूळ काय? अज्ञान. मारामारीचं आपण काय म्हणतो बा, पोरानं लवकर वायला घेऊ नये, चुकीचं आहे. मंगळवारी लग्न झाल्यावर गुरुवारी पोऱ्या वायला दिला पाहिजे. हे बाई तुझ्या सासऱ्याने दिले भांडे खाट आणि हे मॉडेल आणि तू गपक्यात पोहे खाऊन जगायचं. आपण काय केलं महाराज? आपल्या पोरांना कष्टाची जाणीव करून दिली नाही. त्यांना जाणीव करून दिली नाही. त्यांच्यावर आपण पांघरून घालत राहिलो. आपण पांघरून घालत राहिलो. परिणामी त्यांचं अज्ञान वाढत गेलं. त्यांना असा भ्रम झाला की हे आमच्यामुळं आहे. मुळात ती आपल्या पांघरुणावर आहे. विहीर आपण खणली, मोटर आपण बसवली, जमीन आपण घेतली, पण ताबा त्यांचा का झाला? त्यांना अहम झाला का माझ्यामुळं आमची शेती आहे. असं नाही, आम्ही वाटेन देऊ, खंडन देऊ, तू तुझं मॉडेल घेऊन व्हायला राह.
3 दिवस गौंड्याच्या हाताखाली गेले ना साध्या मोबाईल येतील आणि 8 दिवस जर गेले ना शेवग्याच्या शेंगा खातील. बोंबील बंद. बोंबील आणि शेवग्याच्या शेंगा सारख्या. तो 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 जाऊ दे याला बोंबील समज.